नमस्कार मित्रांनो, मी विनोद पालनकर. मित्रांनो, नववर्षाच्या सुरुवातीलाच सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. पुरवठा विभागाने रेशन दुकानामधील धान्य वाटप पद्धतीत फेररचना करत ज्वारीचा समावेश बंद केला असून गहू व तांदळाच्या प्रमाणातही बदल केलेला आहे. त्यामुळे प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना जानेवारीपासून सुधारित प्रमाणात धान्य मिळणार आहे. गेल्या काही महिन्यापासून रेशन दुकानामधून तांदळासोबत ज्वारीचा पुरवठा केला जात होता. मात्र नववर्षाच्या सुरुवातीपासून रेशनवरील ज्वारीचे वाटप बंद करण्यात आले आहे. नव्या निर्णयानुसार तांदळाचा कोटा कमी करून गव्हाच्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. प्राधान्य कुटुंब गटासाठी गहू 3 किलो व तांदूळ 2 किलो इतका कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. पूर्वी या ठिकाणी तांदूळ 3 किलो मिळायचे आणि गहू 2 किलो मिळायचे, परंतु आता 3 किलो गहू व तांदूळ 2 किलो असा या ठिकाणी कोटा निश्चित केलेला आहे. म्हणजेच प्राधान्य कुटुंबातील प्रति व्यक्ती गहू या ठिकाणी 3 किलो मिळणार आहे, तर तांदूळ 2 किलो या ठिकाणी प्रति व्यक्ती मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, अंत्योदय कार्डधारकांसाठी गव्हाचा कोटा 15 किलोवरून थेट 21 किलो या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तांदूळ हा 14 किलो या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, हा बदल कशामुळे झाला हे आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया. भारतीय अन्न महामंडळाकडे उपलब्ध असलेला गहू व तांदळाचा साठा तसेच लाभार्थ्याकडून सातत्याने करण्यात येणारी मागणी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलेला आहे. ज्या भागात गहू अधिक वापरला जातो तिथे गव्हाचे प्रमाण वाढवून समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दरम्यान गेल्या महिन्यात जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशनमध्ये ज्वारी देण्यात आली, मात्र ती ज्वारी निकृष्ट असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यात किडे असल्याचेही नमूद करण्यात आले होते. एकंदरीत या सर्व बाबीचा विचार करून या ठिकाणी ज्वारीचा पुरवठा या ठिकाणी बंद केलेला आहे आणि गव्हाचा पुरवठा आता इथून पुढे या ठिकाणी सुरू केलेला आहे. यामुळे रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. गहू आता या ठिकाणी इथून पुढे त्यांना नियमित मिळणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, रेशन कार्ड धारकावरील ज्वारीचा पुरवठा इथून पुढे बंद आणि गहू आणि तांदूळ या ठिकाणी नियमित चालू राहणार आहे. या संदर्भातील ती महत्त्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.